एसटी बस चालकास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना नगरमध्ये घडली आहे। रस्त्यात असलेली मोटरसायकल बाजूला घे असं म्हटल्याचा राग आल्यानं एका तरुणानं एसटी बस चालकाला शिवीगाळ दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना अहिल्यानगर शहरातील कोठला चौकातील मिलिटरी गुरुद्वारा समोरील रोडवर दुपारच्या सुमारास घडली आहे। तर या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे। एसटी बस चालक रमेश झाडे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादी हे नाशिकच्या पंचवटी डेपोची नाशिक तुळजापूर एसटी घेऊन नगरच्या तारकपूर बस स्थानक येथे आले। तेथे प्रवासी सोडून माळीवाडा बस स्थानक येथे जात असताना कोठला चौकाजवळ मिलिटरी गुरुद्वारा समोर ते आले असता त्यांच्या एसटी बसच्या पुढे अजय पेटारे हा त्याची मोटरसायकल घेऊन थांबला होता। त्यावेळी फिर्यादी यांनी पेटारे यास तुझी मोटरसायकल रस्त्यातून बाजूला घे असं म्हटलं। मात्र याचा राग आल्यानं त्यानं फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी करत लाथाबुक्क्यांना मारहाण केली। तर एसटी बसची चावी काढून डोक्यात मारून दुखापत करत फिर्यादी हे करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला। यावेळी होत असलेलं भांडण सोडवण्यासाठी एसटी वाहक हे मध्ये आले असता या गडबडीत त्यांच्या खिशातील प्रवाशांच्या तिकिटाचे 7,050 रुपये देखील खाली पडून गहाळ झाल्याचं फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बस चालक रमेश झाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटरसायकल स्वार अजय पेटारे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपी अजय पेटारे यास अटक केली आहे। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।